560 किलोमीटर आणि लागणार आहे 10 तास. अरे भावा कशी चालवते बस 120 ला बस. फुल ऍक्सिडेंट दिलाय मी पण. 120 सातारा 77 फेमस हॉटेल. ओ माय गॉड, ही कुठली बस आहे? ट्रॅव्हल्स दिसते कोणती तरी. फुल जळून गेले, पूर्ण झाले. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. हो, फुल गाडी पॅक. मागे बघू शकता सगळं सामान सेट. आता आपल्याला करायची गाडी चालू. Hyundai. चला मित्रांनो, गाडी करूया चालू आता. स्मूथ. इश्यू आहे एकदम कट टू कट एकदम फुल गाड्या लागल्या सेट. हे आमचं हॉटेल होतं. तर चला मित्रांनो, आपली रिटर्नची जर्नी आता चालू करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. तर श्री गणेशाय गेलेलं आम्ही आता 560 किलोमीटर आणि लागणार आहे 10 तास. 5 वाजता पोहोचणार असं दाखवतंय खरं, पण आता बघूया किती वेळ लागतोय आम्हाला जायला. तर ग्रॅनेट न्यूजने आम्हाला पूर्ण साथ दिलेली इथपर्यंत आणि पुढे घरीपर्यंत जाईपर्यंत पण पूर्ण साथ देणार. तर 783 किलोमीटरची आमची ट्रिप पूर्ण झालेली आहे आणि आता रिटर्नवाली ट्रिप आपली चालू आहे 560 किलोमीटरची. सो चलिए आता हैदराबादला बाय करूया. बाय हैदराबाद. मजा आली, खूप भारी होता, असम. आमचे दोन्ही हॉटेल हायटेक सिटीमध्ये होते, मादापूरमध्ये. सो ठीकठाक. लास्ट हॉटेल ठीकठाक होतं. पहिलं हॉटेल कासा रिकमेंडेड. आधी पण हैदराबाद मध्ये तुम्ही बुक करू शकता आणि इथून मेट्रो आहे, तर तुम्हाला कुठेही जायला भेटू शकता इथून. आमची जर्नी सुरू केलेली आहे 6:26 म्हणजे 6:30 वाजता आणि पोहोचणार आम्ही 5 वाजता संध्याकाळी. आणि सकाळचे तुम्ही बघू शकता आज काही ट्रॅफिक नाहीये, सकाळचं ऑफिस ट्रॅफिक नाही, आज सुट्टी असल्यामुळे. चारमिनार, हायटेक्स हैदराबाद. आणि इकडे पण थोडा लोकांना सेन्स नाहीये आपल्या ड्रायव्हिंगचा, आपल्यासारखंच आहे थोडाफार. 2 व्हीलर आणि रिक्षावाले एकदम डेंजर आहेत, कुठून पण घुसतात. निघाला आपल्याला दिसलेलं आहे महाराष्ट्राची गाडी. तर महाराष्ट्राचे खूप लोक हैदराबादमध्ये येतात. आम्ही कालपासून बघतोय, परवापासून बघतोय, खूप लोक दिसतात महाराष्ट्रात. फिरायला पण येतात आणि आय थिंक जॉबला वगैरे पण आहे तिथे भरपूर लोक. तर आज ट्रॅफिक कमी आहे, त्यामुळे मला वाटतं गुगल मॅपने आम्हाला आतमधला रोड दाखवला आणि आम्ही आता इंटरनेटवर चालू आहे, कारण आम्ही तर पूर्ण डिपेंड आहे गुगल मॅपवर. आम्हाला काय माहित नाही लेफ्ट राईट काय. हैदराबादमध्ये आम्हाला अजिबात लँग्वेज इश्यू आला नाही. ते साऊथमध्ये होतं आपल्याला मोस्टली. तर लोक हिंदी बोलतात आणि इंग्लिश पण लोकांना येते चांगली, कारण हायटेक सिटी आहे. सो सगळे IT वालेच आहेत. सो देर इज नो इश्यू. तर मित्रांनो, लागलेलो आहे फेमस आपला NH65. हाच घेऊन जाणार आहे आम्हाला पूर्ण पुण्यापर्यंत. आणि बघा गरुडा कोणत्या स्टेटची बस आहे काय माहित. आय थिंक आंध्र प्रदेशची आहे गरुडा. शेरिगमपल्ली, पत्तीचेरू, ओरारार, नेहरू आउटर रिंग रोड आलेला आहे. जर आम्ही रिंग रोडवरून आलो असतो तर इथे एक्झिट घेतला असता, पण आज आम्ही सिटीमधून आलोय. रिंग रोड इज द बेस्ट भेटलेला आहे. पुणे मुंबईचा बोर्ड. बारिश बारिश बारिश. नांदेड. ओ, तो वरती मित्रांनो आहे कुठला तरी एक्सप्रेस हायवे, तो जो की जातोय नांदेडला. नारायणखेड नांदेड. जोरात पावसाचं आगमन झालेलं आहे आता एक्सप्रेस हायवे वरती. पुणे 494, मुंबई 644. टोल रोड स्टार्टेड. येस, एकदम आता मस्त रोड आलेला आहे. आता सिटी पूर्ण क्रॉस केलेली आम्ही. कदाचित हे संगारेड्डी आहे. राईट आय एम राईट. दिस इज अ संगारेड्डी. जोरात पाऊस झालाय, काय दिसत नाही आता समोरचं. बाईकवाला गेला. मित्रांनो, अशा पावसामध्ये रिअर बटनचा यूज होतो आणि तुम्ही मागे बघू शकता काय त्याचा इफेक्ट आहे. तुम्हाला लाईन दिसत असतील.
तर आलेला आमच्या जर्नी मधला पहिला टोल नाका. तर टोटल आम्हाला 8 टोल लागणार आहेत. 8 टोल या NH65 वरतीच. ये स्मूथ. तर 1-1.5 तासात आम्ही 60 किलोमीटर पार केलेलं आहे. तर चांगलं स्पीड मेंटेन केलंय. पावसामुळे थोडं स्लो चाललोय. तर आम्हाला रस्त्यामध्ये लागणार आहेत भस्व कल्याण, जहिराबाद. गाईज आम्ही आलेलो आहे आता कर्नाटकामध्ये. बॉर्डर जस्ट क्रॉस केली. चेकपोस्ट वरती आम्हाला अडवलं नाही. जाताना पण नव्हतं अडवलं, येताना पण नाही. आता सो आपल्या IMA चक्राचा दरार आहे ना. सातारकरांना कोण अडवत नाही. बिदर, कोडली, बिदर जवळ आहे इथून. वेलकम टू कर्नाटका. तर चला बघूया CNG भेटते का आपल्याला कर्नाटक मध्ये. बोर्ड तर लावलाय CNG चा डब्बा तर ठेवलाय इथं. तर तो भरून देणार का आपल्याला. तर मित्रांनो घेतलेले आम्ही CNG ब्रेक. बघूया इथे दिसतंय CNG. काय प्राइस वगैरे दिसत नाहीये. कसं आहे गाडीची हालत बघा. डेंजर पाऊस होता फास्ट एकदम. आणि लाल माती उडणारच आहे. गाडी पण लाल होणारच आहे. पाऊस कंटिन्यू चालूच आहे निघाल्यापासून. टायर झाला एक गोटा. बीस्ट ग्रँड एटेनियॉस. तर मित्रांनो कर्नाटकमध्ये आहे 85 रुपीज CNG. आणि आपली अर्धी टंकी ऑलरेडी आहे. तर मला नाही वाटत जास्त येईल. 3 किलो पण नाही बसत वाटत. ये प्रेशर टाकला परत. येस 3च्या पुढे गेला. तर मित्रांनो 497चं CNG आलेलं आहे. पूर्ण फुल नाही झालं पण ठीक आहे. 4.97चं CNG बसलंय. ऑलमोस्ट 5 किलो म्हणजे चांगला प्रेशर होता कारण एकच गाडी होती. तर आता आमचा पुढचा ब्रेक असेल ब्रेकफास्टसाठी. थोडं ब्रेकफास्ट करूया. सकाळपासून काही खाल्लं नाहीये निघताना. ओनली वॉटर. आता मला नाही वाटत कुठे थांबावं लागेल. डायरेक्ट सोलापूरला एकदा फुल केलं की हडपसर. तर आम्ही चाललो आता हॉटेल 24 बेस्ट कॅफे. आम्हाला लास्ट टाइम सुद्धा लागलेला रस्त्यामध्ये. आता जाताना सुद्धा आम्हाला पण हेच बेस्ट वाटतं. आणि गर्दी पण बघू शकतो. सकाळी तरी गर्दी आहेच. मला वाटतं या हायवेवरचं हे बेस्ट कॅफे हॉटेल असू शकतं. हे आमची ऑर्डर. हे काय घी पोंगल आणि वडा डीप. वडा सांबार डीप. आय लव्ह माय सेल्फ. गाईज खूपच मोठा ब्रेक झाला. 9:30 वाजलेत. अजून आपल्याला खूप लांब जायचंय. खूप दूर जायचंय. चलो वन्स अगेन बॅक ऑन रोड्स. गाईज गाडीचा नंबर बघा कसला भारी आहे. 0008 आजूबाई इकडे आला काय. आता आपल्याला क्रॉस करायचंय रोड. चलो 3, 2, 1 लेट्स रोड. यो हिरकणी हैदराबाद जात असेल यार. आता तर एक टोल गेलेला. लगेच आला दुसरा टोल. हा कर्नाटकचा टोल. तो तेलंगणाचा होता. मला वाटतं सगळ्यात महागवाला टोल आहे. 115 रुपये. समोर आहे आपल्या MH06 रायगडची राणी. आमच्याकडे सुद्धा एक MH06 आहे. माहिती आहे का तुम्हाला. माहित असेल तर कमेंट करून सांगा कोणती आमच्याकडे MH06. आणि त्याच्या पुढे आहे कोल्हापूरची हिरकणी. आपण 100च्या स्पीडला आणि हिरकणी सुद्धा 100च्या स्पीडने चालले. बघा कुठली पॉवर ही. टाटा की अशोक लेलँड. अरे भावा कशी चालवते बस. 120 ला 110 120. ओव्हरटेक करून देत नाही आपल्याला हिरकणी. महाराष्ट्राची आहे बाबा. भारी आहे ड्रायव्हर. हायवे पण तसला आहे ना त्यामुळं ऐकतच नाही. फुल ॲक्सिलेटर दिलाय मी पण. 120. नो टेक गाईज. मित्रांनो मी आता क्रॉस करतोय हमनाबाद. ही पण मोठी सिटी आहे या NH65 वरची. 931 किलोमीटर आम्ही पूर्ण ओव्हरऑल ट्रिपचे आता कंप्लीट केले पाहिजेत. आता लगेच आपण सोलापूरपर्यंत 1000 किलोमीटर क्रॉस केलेले असू. तर मित्रांनो रस्त्याने ना सगळे चालत चाललेत. कोणती यात्रा चालू आहे मला समजलं नाही. पण बघूया मध्ये कोण भेटला आपल्याला तर सांगाल की कुठली यात्रा आहे काय चालू आहे एक्झॅक्टली.
खूप लोक चालू झालेत. म्हणजे आता 20-25 किलोमीटर पासून आम्ही बघतोय सगळे लोक चालत चाललेत आणि त्यांची जेवणाची वगैरे सगळी सोय केली आहे मध्ये पंडाल वगैरे टाकून. भैया कौन सी यात्रा है? यात्रा है ये? क्या? यात्रा ये सब क्यों चल रहे हैं? तुळजापूर जा रहे हो? चल के मित्रांनो हे सगळे तुळजापूरला चालत चाललेत. किती लोक आहेत तुम्ही बघू शकता. पूर्ण 20-25 किलोमीटर पासून चालत चाललेत आणि हे आता कर्नाटका आणि तेलंगणा मधून आलेले आहेत सगळे. भक्तिभाव असा पाहिजे. सगळेच्या सगळे चाललेत चालत. बायका, माणसं, मुलं, वयस्कर माणसं सगळे हे बघा कसे चालतायत. उमरगा राहिलेला आता 19 किलोमीटर. ओ माय गॉड. मुंबई 500 किलोमीटर, पुणे 355 किलोमीटर, सोलापूर 104 किलोमीटर. मित्रांनो रस्ताच बंद केलाय चेकपोस्ट वरती पूर्ण. तर आपण बॉर्डरवर आहे आता. कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवर राहते. गुजरातला पण असंच आहे. मस्त दिसतात. क्लाउडी आणि त्याच्या पुढे पवन चक्क्या. व्हॉट इज दिस? अर्धा आमच्या रोडवर आलंय. तर मित्रांनो अजून सोलापूर राहिलंय 40 किलोमीटर आणि कंटाळा आला यार. स्ट्रेचिंग ब्रेक घेतलाय थोडासा. खूप रोड खराब आहे यार. कंटाळा आला मला. एवढा भारी रोड होता कर्नाटक मध्ये आणि जसं महाराष्ट्र लागलं यार. काहीतरी केलं पाहिजे. सगळीकडे डायव्हर्जन, खड्डे वड्डे, एवढ्या जोरात खड्डे. असली आपटते ना गाडी जोर जोरात. सातारा. मित्रांनो आमच्या पूर्ण ट्रिपचे आता झालेले आहेत 1039 किलोमीटर्स. तर 1000 किलोमीटर आपली गाडी चालली. ग्रँड अटेन्युअसने पूर्ण साथ दिली. अजून पण आपल्याला पुढे पुण्यापर्यंत आरामात साथ देणार. मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे सोलापूरमध्ये आणि आता आतमध्ये चाललोय. जर बायपासने जायचं असेल तर डायरेक्ट सोलापूरच्या बाहेर आपण जाऊ शकतो, पण आम्हाला जायचंय CNG भरायला. मित्रांनो सकाळी 6:15 निघालोय आम्ही हैदराबाद मधनं आणि आता पोहोचलोय 12:15 वाजता सोलापूर मध्ये. कसे मित्रांनो परत आलेलो आहे सोलापूर मध्ये. त्याच CNG पंप वरती. HPचा पंप इथे 100% असतं CNG. सो मी थोडा आतमध्ये आलो 1-1.5 किलोमीटर. प्रेशर पण चांगला होता. लास्ट टाइम चांगला भरलेला. फक्त एवढंच आहे की 92 रुपीज. हैदराबादला 97, सोलापूरमध्ये 92. कर्नाटकमध्ये स्वस्त होतं. खूपच बसला यार CNG. एकच गाडी आहे त्यामुळे मला वाटतं चांगला प्रेशर मध्ये बसतोय. मित्रांनो गाडी तिथे पार्क केलेली आणि आलेलो आहे निसर्ग हॉटेल. फेमस निसर्ग हॉटेल तुम्हाला माहितीच असेल. कलकत्ता मसाला पान हॉटेल निसर्ग. 258 किलोमीटर बाकी आहे आणि दाखवत आहे 5 तास. 6:30 वाजता आम्ही पोहोचणार आमच्या घरी. मध्ये अजून एक स्टॉप घ्यायचा आपल्याला. आता CNG तर मी कुठे भरणार नाही. बघूया किती चालते. आपल्या आता सोलापूरमध्येच फुल केलेली. तर 257 किलोमीटर मला वाटतं चालली पाहिजे गाडी. पण सिटीचं ट्रॅफिक भेटलं तर नाही चालणार. बघूया. होप सो. हायवेला टोलची कमी नाही. एक गेला की दुसरा, दुसरा गेला की तिसरा. टोल वर टोल. तर मित्रांनो साताऱ्याला जायचा रोड खालून गेलेला आहे आणि ब्रिज वरून वरती चाललेलो आहे कारण आम्हाला जायचंय पुण्याला. हॅलो कसे रस्ते? मस्त रस्ते. तर पोहोचलेलो आहे टेंभुर्णी जवळ आणि टेंभुर्णीचा टोल नाका आम्ही क्रॉस केलेला आहे. अजून 203 किलोमीटर बाकी आहे. टोटल झालेला आहे 1140. तर तुम्हाला ट्रिपवर जायचं तर गाडी पाहिजे असं नाही की मोठीच गाडी पाहिजे. फॉर्च्युनर, रेंडेवेअर ना ऑल. आपली ग्रँड अटेन्युअस सारखी गाडी सुद्धा तुम्हाला ट्रिपवर घेऊन जाऊ शकते आणि तुम्ही कितीही प्रवास करू शकता.
मित्रांनो, आम्हाला अजून नेक्स्ट ट्रिप वरती जायचंय. ते खूप लांब असणार आहे, खूप 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 लांब असणार आहे. त्यासाठी आम्ही ही प्रॅक्टिस सेशन म्हणून हैदराबादला गेलेलो. मला कमेंट करून सांगा हैदराबाद ट्रिप तुम्हाला कशी वाटते. तुम्ही सगळे ब्लॉग बघितले की नाही. एकदा प्लेलिस्ट वरती क्लिक करून तुम्ही सगळे ब्लॉग बघू शकता. फुल मजा केली आम्ही, धमाल केली. हैदराबाद आमचा सडन प्लॅन होता. सडन असं ठरवलं नव्हतं काय की जायचंय लगेच. असंच निघालो, 2 दिवस आधी ठरवलं आणि गाडी काढून निघालो. ट्रिप पाहिजे तर अशी पाहिजे. असंच पूर्ण खाली रस्ता आहे, मध्ये मध्ये डायव्हर्जन्स येत आहेत. बाकी रोड ठीकठाक. NH65 स्पीड लिमिट मध्ये चाललोय कारण मला अजून एक फाईन नाही पाहिजे. तुम्हाला फाईनच्या गोष्टी माहितीच असतील काय होतंय. सारखे फाईन 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 आणि ते फाईन पण भरायला लागतं, नाही तर नोटीस बिटीस येतं. मला अजून डोक्याला टेन्शन नाही पाहिजे म्हणून आपलं स्पीड लिमिट मध्ये चाललोय. उगाच 2000चा फटका नाही पाहिजे ट्रिप वरती. अजून सोलापूर पासून आम्ही 78 किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि तेव्हा CNG भरलेला, तेव्हा फुल झालेली टंकी. आता 3 डॉट संपलेले आहेत. ओ माय गॉड, ही कुठली बस आहे? ट्रॅव्हल्स दिसते कोणती तरी. फुल जळून गेले, पूर्ण जळालंय सगळं. हॉटेल 777 बेत बोकडाच्या मटणाचा 77 फेमस हॉटेल. काय मस्त वाटतंय यार, खूप भारी रोड, मजा आली. आणि साईडला एवढे केळीचे बाग, ऊस, सगळं हिरवगार हिरवगार. भावांनो, बारामतीच्या एंट्रीसाठी काय रोड बनवला यार. आपला हायवे पंक्चर आहे त्या हायवे समोर. तर जसं आम्ही पुण्याजवळ पोहोचतोय तसं आता पावसाला परत सुरुवात झाली आहे. सकाळी तेलंगणामधून बाहेर पडताना पाऊस पडत होता, आता परत पुण्यात जवळ आल्यावर पाऊस पडत होता. मस्त एवढं कडक ऊन होतं मध्ये, भारी वाटत होतं. आता परत पाऊस यार. किती दिवस पडणार आहे पावसा अजून? बस झालं, हमको बहुत हो गया पाणी. मित्रांनो, मी आलेलो आहे माझ्या मित्राच्या बिझनेस पॉइंट वरती. बिझनेस हब त्याचा, फुल भाजी मार्केट, सगळी चांगली ताजी ताजी भाजी जाते मॉलला. फुल एकदम पॅकिंग करून. तो भाऊ आपला तर गेलाय आता घरी, कारण सकाळी 3ला उठतो. त्यामुळे जा बोललो, आता काय भाजीसाठी एवढा वेळ थांबायची गरज नाही बोललो. पण भावाचा बिझनेस मस्त एकदम. सागर जिंजुरके, जर त्याला ओळखत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मागे बघा कसला भारी त्याचा बिझनेस आहे, मस्त बनवलाय. मित्रा फर्स्ट टाइम मी आलो या साईडला आणि त्याला भेटायला, पण तो गेला लवकर. काही नाही, नेक्स्ट टाइम नक्की भेटू आणि तुम्हालाही भेटू. तर मित्रांनो, आलेलो आहे आता लोणी काळभोर जवळ. 46 किलोमीटर आहे आमचं घर अजून. आणि ट्रॅफिक जाम आता सुरू झालेला आहे. जेव्हापासून आपण CNG भरलाय सोलापूर पासून, तेव्हा चाललेली आहे 230 किलोमीटर. पूर्ण हायवे रनिंग आहे. आणि अजून पण बघा तुम्ही किती CNG बाकी आहे. तर ह्याच्यात अजून 30 किलोमीटर जाईल, म्हणजे 260-270 पर्यंत गाडी आरामात चालू शकते जर हायवेवर चालवली तर. आणि स्पीड 90-100 बस 80. मित्रांनो, आलेलो आहे CNG पंप वरती हडपसर, जिथून आम्ही CNG भरलेला. जाताना तिथेच परत रिटर्न, म्हणजे परत मला पुढे प्रॉब्लेम नाही उद्या परवा. तेवढा CNG बाकी आहे. आणि 240 चालली आहे सोलापूर पासून. तर मित्रांनो, 5:30 वाजलेत आणि आम्ही अजून हडपसर मध्येच आहे. बघूया आता किती वाजता पोहोचतोय. अजून दाखवते 1 तास. पिंपरी चिंचवडला जायला तेवढाच वेळ लागतो आपल्याला. पूर्ण पुणे क्रॉस करून जावं लागतं. पूर्ण रेड लाले 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 लाले. फायनली मित्रांनो, खूप साऱ्या ट्रॅफिक नंतर पोहोचलो आहे आमच्या रस्त्याला. इथे आलं की बरं वाटतं की आता आलंच आपलं घर. तर फायनली मित्रांनो, मी घरी पोहोचलो आहे 6:52 आणि आपले टोटल ट्रिपचे किलोमीटर झालेले आहेत 1340. फायनली गाडी आपल्याला सुखरूप घेऊन आलेली आहे आणि मस्त चालली गाडी. पूर्ण CNG पेट्रोलवरती आपण हैदराबाद फिरलं फक्त. सो ओव्हरऑल ट्रिप तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. चला गाडी आता बंद करूया. थँक्यू ग्रॅनेट निओस. चलो बाय बाय, आता तू आराम कर. तर चला मित्रांनो, आपली व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, पीस. तसोगानिया हैदराबाद सिरीज लाईक.